राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी. महाराज, आपला अध्याय 9 चालू आहे. राजविद्या राजगुह्य योग. पै तमोगुणाची राक्षसी, जे सद्बुद्धी ते ग्रासी, विवेकाचा ठाऊची पुसी निशाचरी जे. तिये प्रकृतीवर पाडे झाले, म्हणून चिंतेचिनी कपाटे गेले, वरी तामसियेचिये पडले मुखा माझी. जेथ आशेची लाळे आतू इसा जिब लोळे, तेवेची असंतोषाचे चाकळे अखंड चगळी. महाराज, आपण हा जो टप्पा बघतोय, हा टप्पा ज्या श्लोकासंदर्भात आहे तो श्लोक आहे मोगाशा मोग कर्माणो मोग ज्ञाना विचेतसा. या श्लोकासंदर्भात आलेलं हे सगळं माऊलींनी केलेलं विवेचन आहे. पहिल्या टप्प्यामध्ये मागच्या याच्यामध्ये आपल्याला सांगितलं माऊलींनी की भगवंत कसा नाही याबाबतचं विवेचन आलं होतं. या विवेचनामध्ये काय नाही आणि कसं नाही या सगळ्यांचा विचार माऊलींनी मांडला. नाव नाही, कर्म नाही, देह नाही, आकार नाही, उपाधी नाही, आवरण नाही, गुण नाही, पाय नाहीत, हात नाहीत, अशा प्रकारचा तो भगवंत, अशा प्रकारचा भाव मांडला. या भावाला सोडून जे भाव निर्माण करतात, जे स्वतः वेगळा देव म्हणून या अस्तित्वात आणतात आणि त्या देवाचं भजन करण्यासाठी म्हणून जे जे काही पंथ निर्माण करतात, त्या सगळ्यांच्या बाबत आलेलं हे विवेचन आहे. अशा प्रकारचं जे ज्ञान घेऊन जे या सृष्टीवरती जगतात, त्या सगळ्यांना त्यांनी वेगवेगळी उपमा देऊन म्हणा किंवा दृष्टांत देऊन माऊलीने समजावलं. कोल्हेरीचे असिवार, ना तरी वडंबरीचे अलंकार, गंधर्व नगरीचे आवार अभासते का. कोल्हेरीचे असिवार म्हणजे त्या घोड्यावर बसलेले, आता तलवार घेऊन असलेले घोडेस्वार, पण ती चित्रातली, आपल्याला किल्ले करतो त्यावेळेला चित्रातली जी खेळणी असतात त्या प्रकारचे जे घोडेस्वार, त्या काळात जे घोडेस्वार होते ते खरे घोडेस्वार. आणि हे घोडेस्वार जे तुम्हाला दिसत आहेत किल्ल्यांमध्ये, ते फक्त त्या दिवाळीपुरते तुम्हाला चित्रातले घोडेस्वार दिसत आहेत, त्या मातीच्या खेळण्यांमधले घोडेस्वार दिसत आहेत. वास्तविक स्वरूपामध्ये त्याचा मूळ गोष्टींशी संबंध नाही. तुम्हाला जे दाखवलं जातं आहे ना, माऊलींना काय सांगायचं आहे की हे जे चित्र निर्माण केले गेले तुमच्यासमोर, ज्याचा आभास निर्माण केला गेलेला आहे, खरा किल्ला, खरे घोडेस्वार आणि हे असलेले घोडेस्वार, जे घोडेस्वार दिवाळीत केलेल्या किल्ल्यांवरती आपण जे ठेवतो ते घोडेस्वार आणि मूळ किल्ल्यावर असलेले त्यावेळेचे घोडेस्वार, ह्यात जेवढा फरक आहे ना, तेवढा तुम्ही जो भगवंत बघता, तुम्हाला जो दाखवला जातो तो भगवंत त्या खोट्या घोडेस्वारासारखा आहे. खरा भगवंत हा वेगळा आहे. हे माऊलींनी सांगण्याचं जे प्रमाण दिले, दृष्टांत दिलेले आहेत ना, ते मागच्या आपण प्रवचनामध्ये बघितले. कास्तन गळा शेळीचे जैसे, म्हणजे सावरी जडातून पोकळे वगैरे वगैरे, जे सगळे मागच्या प्रवचनामध्ये जे टप्पे आले, त्या टप्प्याचा जो विचार आहे तो विचार असा आहे की वेगवेगळ्या गोष्टीतून, दृष्टांतातून तुम्हाला या लोकांच्या बाबत असलेलं स्वरूप भगवंताचं जे तुमच्यापुढे मांडलं आहे, जे वास्तविक पाहता खोटं आहे किंवा ते निर्मित केलेलं आहे, अशा निर्मित केलेल्या पंथाच्या भगवंताचं असलेलं अनुकरण तुम्ही करताय, ते किती मूर्खपणाचं आहे याच्यावरती एक खरं भाष्य आहे. आणि मग याच्यातून तुम्हाला परब्रह्म मिळावा अशी तुमची अपेक्षा ही अत्यंत खोटी आहे, दादांत खोटी आहे. ती तुम्ही चुकीच्या मार्गाने, चुकीच्या गोष्टीला देव मानताय. हा यातनंच तुम्हाला केलेला दृष्टांताचा भाग तुम्हाला समजावून सांगितला आहे माऊलींनी की हे तुम्ही जे करताय ना, या करण्यामधनं भगवंत का प्राप्त होत नाही, तर हे वडंबरीचे अलंकार, म्हणजे जादूगरांनी तुमच्या गळ्यावर जादूने तुम्हाला दिसतंय अलंकार आहेत, वास्तविकता ते नाही आहेत. ते वडंबरीचे जादुई अलंकार, म्हणजे तुमच्या गळ्यामध्ये असं वाटतंय की तुम्हाला दागदागिने घातलेले आहेत, खोटे दागदागिने तुम्ही घातलेले, जे सोन्याचे दिसत आहेत पण सोन्याचे नाहीत. अशा प्रकारचे जे दागिने आहेत त्याला जादुई अलंकार म्हटलेलं आहे. खोटारडे दागिने तुम्ही घातल्याने तुम्हाला वाटतंय पण ते नाहीत.
त्याप्रमाणे तुम्हाला दिसलेलं जरी स्तन दिसत असेल ते शेळीच्या गळाला आले ते दूध देणार नाही, ते परब्रह्माचं त्यातनं उत्पत्ती नाही. दिसणं जे तुम्हाला दिसतंय डोळ्यांना तो केवळ आभास आहे, मृगजळ आहे. तुमच्या समोर मांडलेलं हे मृगजळ आहे. का मृगजळाचे तरंग दुरूनची पाहावे. लांबून जसं मृगजळ दिसतं, पाणी दिसतं, तसं ह्या सगळ्या गोष्टी दुरून पाण्यासारख्याच आहेत. प्रत्यक्षामध्ये या सगळ्या गोष्टींमध्ये परब्रह्म नाही, भगवंत नाही, भगवंत हा वेगळा आहे. हा प्रश्न तुमच्यापुढे येईल की मग आता नक्की करायचं काय? काय पूजा अर्चा सोडून द्यायची का? काही भक्ती सोडून द्यायची का? महाराज हे सगळे माऊलींनी तुमच्या समोर तुम्हाला दिसत असणारे पंथांचे मांडलेले रूप, पंथ जे तुम्हाला प्रलोभन दाखवून जबरदस्तीने तुमच्यावरती भगवंत कोपेल या दृष्टीने जे तुम्हाला भीती घालून तुमच्याकडे घेऊन येतात, त्याच्यावरती आक्षेप आहे. तुम्ही समजून घ्या, दोन बाजू आहेत. एक तुम्हाला देवधर्म करण्याची एक स्वतःहून इच्छा होते, हा पहिला भाग. दुसरा तुमच्यावरती आलेला कटू प्रसंग त्यातनं निवारण्यासाठी तुम्ही भगवंताकडे जाता, हा दुसरा भाग. तुम्हाला कोणीतरी सांगतो म्हणून त्या देवाचं तुम्ही भजन करता, तिसरा भाग. कोणीतरी मोठा झाला, श्रीमंत झाला, त्याला तो देव पावला म्हणून तुम्ही यजन भजन अशा विधी करता, हा वेगळा भाग. भजन वेगळं, यजन वेगळं, पूजन वेगळं, तिन्ही प्रकार वेगळे. त्याचं विस्तृत विवेचन इथे करणार नाही, कारण आपला मुद्दा आजच्या प्रवचनाचा खूप वेगळा आहे. माऊलींना जे सांगायचं आहे ना, त्याचा भाव तुमच्यापर्यंत पोचवणं जास्तीत जास्त, त्यासाठी प्रयत्न करण्यासाठी आज हा मुद्दा मी तुमच्यासमोर घेतला आहे. काय सांगायचं आहे माऊलींना हे जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत तुम्हाला भावच कळणार नाही. आता तुम्हाला कितपत समजतं हा भाग वादाचा आहे, जाऊ दे. विषय नीट आहे का? पै तमोगुणाची राक्षसी. मागे तुम्हाला सांगितलं की माकडाने नारळ देऊन त्यांना फायदा नाही, मंडळाच्या हातात मोती दिले फायदा नाही. हे सगळे तुम्हाला वेगवेगळे दृष्टांत दिले. लहान मुलीच्या हातात दिलेली शस्त्र काही उपयोगाची नाहीत. आता या सगळ्या गोष्टी कोणाच्या बाबतीत आहेत? जे हे मूर्खासारखे पंथ म्हणून तुमच्यासमोर आणतात त्यांच्यासाठी आहे. पै तमोगुणाची राक्षसी, ते कसे आहेत? आता त्यांच्याबद्दलचं विवेचन आलं आहे. पै तमोगुणाची राक्षसी, जे सद्बुद्धी ते ग्रासी, विवेकाचा ठाऊची पुसी निशाचरीची. काय करतात ही माणसं? कशा प्रवृत्तीची असतात? तर ही सद्बुद्धीला, तुमची जी सद्बुद्धी आहे, जी विचार करणारी आहे, चांगल्या बुद्धीने तुम्ही भगवंत नामाचा विचार करणारी जी बुद्धी आहे, या बुद्धीला आपल्या ताब्यात घेतात, आपल्या कवेत घेतात. विवेकाचा ठावोची पुशी, जे विवेक तुमच्यामध्ये आहे या विवेकाला संपूर्णपणे नष्ट करून टाकतात. अशा पद्धतीने माणसं या गोष्टीतून तयार होतात. जे असे पंथ निर्माण करतात ती कशी तयार होतात, ती कशी असतात, याबाबतचं विवेचन आहे. पै तमोगुणाची राक्षसी, त्यांच्यामध्ये तमोगुण भरलेला आहे. अत्यंत भयंकर क्रोध आहे. याच्यापेक्षा दुसरा देव जर तुम्ही केलात तर तुम्हाला शिक्षा दिली जाईल, तुमच्यावर मी कोपेन, तुम्हाला मी नको तो त्रास देईन, अशा पद्धतीने तुमच्यावर भीती घातली जाते. तुम्हाला त्यांच्या या तमोगुणाच्या राक्षसी प्रवृत्तीमध्ये सद्विवेकाची बुद्धी तुमची नष्ट करून टाकले. मी म्हणेन तसंच, मी म्हणेन त्या पद्धतीनेच भक्ती करायची, मी सांगेन त्या पद्धतीनेच धर्म, माझाच धर्म मानायचा, नाही तर अनुयायी माझे तुम्हाला छळतील, त्रास देतील, या पद्धतीचे पंथ आता आहेत. मी सांगतो तोच धर्म, मी सांगतो तेच शास्त्र, मी सांगतो तशीच भक्ती, त्या चूक होता कामा नये. तसं झालं तर देव कोपेल, मी कोपेन, कारण मी देव आहे, या पद्धतीचा पंथ निर्माण केले गेले आहेत. त्याच्यावरती एक केलेलं भाष्य आहे माऊलींचं, अभ्यास करण्यासारखा विषय आहे. तिये प्रकृतीवर पडे झाले, म्हणून चिंते जिनी कपाटे गेले, वरी तामसिये चिनी पडिले मुखामाजी. अशी जी सगळी लोकं आहेत
ही सगळी या प्रकृतीच्या अधीन झालेली आहेत आणि या प्रकृतीच्या अधीन झाल्यामुळे त्या चिंतेच्या कपाट, जी चिंता आहे ही चिंता ग्रासली आहे. प्रत्येकजण वेगवेगळे धर्म, वेगवेगळे पंथ यांचं अंगीकरण करतो, कारण त्यांना कोणती ना कोणती तरी चिंता ग्रासलेली असते. या चिंतेच्यामुळे एखाद्या गुरुकडे, एखाद्या व्यक्तीकडे ज्यावेळेला आपण आधार मागायला जातो त्यावेळेला ही लोक तुम्हाला त्या तुमच्या धर्माच्या असलेल्या या चित्रामध्ये बंदिस्त करतात, पकडून घेतात. ते प्रकृतीवर पडे झाले म्हणून चिंतेची नि कपाटे गेले, वरी तामसियेची पडिले मुखाम. अशी ही जी माणसं आहेत ना, या सगळ्या माणसांच्या मध्ये अत्यंत क्रोध स्वरूपामध्ये ही तामसी प्रवृत्ती जागृत असते. अशा माणसांकडे तुम्ही गेलात की ते तुम्हाला तुमच्या चिंतेचं कारण विचारतात, तुमची चिंता जाणून घेतात आणि अशा पद्धतीने जर तू हे केलंस तर तुला भगवंत प्राप्ती होईल, तुला यातून मी बाहेर काढेन. परब्रह्माची प्राप्ती नाही, भगवंताची प्राप्ती नाही, तर या चिंतेतून तुला मी बाहेर काढीन, कारण मी देव आहे, कारण माझ्याकडे ती शक्ती आहे ज्यातनं मी तुला बाहेर काढू शकतो. हा जो एक तुमच्या समोर आभास निर्माण केला, तो मृगजळ निर्माण केलं जातं, त्याला तामसेची पडिले मुखा माझी. ह्या सगळ्या गोष्टीचं एक तामसी, या सगळ्यांचं एक मुख, याला कल्पना दिली आहे की लोकांचं तोंड कसं असेल, ही लोक कशी असतील. जेथ आशेची लाळे आ तू हिंसा जीव लोळे, तेवेची असंतोषाचे चाकळे अखंड चगळे. पान खाताना पान ज्यावेळेला माणसं बघतात, तुम्ही वारंवार पान खाणारा माणूस असतो, त्याच्या ओठाच्या दोन्ही बाजूने ते पान चगळताना ओघळत असतं. तो किती म्हणला थांबवायचं तरी तो पुसतो, जिभेने करून पुसतो, परंतु ते ओघळत असतं, त्याला तो थांबवू शकत नाही. निसर्गाप्रमाणे किती पान खाल्लं तरी चगळताना या दोन ओठांच्या बाजूनी बाहेर येतं, त्याला लाळ म्हणतात. मांसाचे गोळे चगळणारा तो कुत्रा ज्या वेळेला हाड बघतो त्यावेळेला ते हाड तोंडात चगळतो, त्यावेळेला त्याच्या तोंडातून लाळ गळते. मांसाहार करणाऱ्याला मांसाहार समोर दिसला का त्याच्या तोंडाला पाणी सुटतं. ते पाणी सुटणं, लाळ गळणं आणि तोंडामध्ये असलेलं ते मांस एवढं सोप्या पद्धतीने खाता येत नाही. ज्या पद्धतीने तुम्ही सहज केळं किंवा पेरू खाता त्या पद्धतीने मांस खाता येत नाही. मांस हे बऱ्याच वेळेला चावावं लागतं, बऱ्याच प्रकारच्या वेळेला ते वातड असतं, त्याला बऱ्याच वेळेला चावून चावून खावं लागतं. ते चघळणं, मांस चघळणं, त्याप्रमाणे जेथ आशेची लाळे आतून हिंसा जीभ लोळे, त्या लाळेमध्ये ती जीभ लोळते, तेवेची संतोषाचे असंतोषाचे चाकळे. असंतोषाचं जे काही आतमध्ये मांसाचा जो तुकडा आहे जसं चघळला जातोय, अखंड चगळी. अशी लोक, या विविध तामसी प्रवृत्तीची लोक, या मनामध्ये असलेल्या सगळ्या गोष्टी, हा विचार, याच्यामध्ये जर तुम्ही पडलात तर तुम्हाला असं चघळलं जाईल. काय कल्पना मांडली बघा माऊलींनी, काही सुंदर विचार मांडलाय. समजणार नाही हा तसा समजणार नाही. तुम्हाला ती कल्पना समोर मांडली की समजेल. तो कुत्रा हाड चघळवतोय तसं तुम्हाला या नको त्या भ्रमिष्ट केलेल्या धर्मामध्ये असे धर्म आहेत ना, या धर्मामध्ये मुद्दामून तामसी प्रवृत्ती जागृत राहावी यासाठी मांसाहार करावा म्हणून सांगितलं जातं. मांसाहार त्या धर्मामध्ये वर्ज्य नाही आहे. मांसाहार केला पाहिजे म्हणजे आपोआप तुमची सद्बुद्धी बंद होऊन जाईल. त्याच्यामुळे हा धर्म हाच योग्य आहे, याच्या पलीकडे दुसरा कुठलाही जगात धर्म नाही. इतर धर्म नष्ट करून हाच धर्म पुढे चालला पाहिजे अशी प्रवृत्ती आपोआप निर्माण करण्याचं काम त्या धर्मात केलं जातं. बरोबर का चूक याचा विचार करायचाच नाही, जे सांगितलंय तेच बरोबर, तसंच वागायचं. आणि त्यासाठी म्हणून जो कोणी वेगळा धर्म असेल त्या धर्माला चिरडून टाकायचं आणि आपल्या धर्मात आणायचं. मग वाटेल ते करावं लागलं तरी चालेल, पण या धर्मात आणण्यासाठी समोरच्याला चिरडणं, मांसासारखं चघळणं,
हा सुद्धा धर्माचा एक भाग आहे, लादलेला या सृष्टीमध्ये आणलेला हा खोटा धर्म आहे. मी काय म्हणतोय तुम्हाला निश्चित समजत असेल, विस्तृत विवेचन करण्याची गरज नाही. विचार करा, असे धर्म आहेत की ज्याच्यामध्ये मांसाहार करणं ही गरज, केलं पाहिजे, तामसी प्रवृत्ती जागृत झाली पाहिजे, त्याच्यामध्ये तुम्ही अडकले पाहिजेत. कसे अडकले पाहिजेत? जे अनर्थाचे कानवेरी, आवाळुवे साटीत निघे बाहेरी, जे प्रमाद पर्वताची दरी सदाची मातली. सातत्याने अनर्थ रूप हा जो काही प्रकार आहे, जे अनर्थाचे कानवेरी, आवाळुवे साटीत, आवाळुवे याचा अर्थ काय? ओठांच्या पासून कानापर्यंत शीर तापली पाहिजे अशा पद्धतीत, म्हणजे आवाज येतो खाताना, मांसाहार करताना कानातनं आवाज येतो, असं काड 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 तो आवाज, मांस खाताना, हाडं चावताना, कुत्र्याला चावताना, त्यांना ते खायचं आहे, चावून खायचं आहे, अशा पद्धतीच्या लोकांना चाटत, जिभल्या चाटत, जे प्रमाद पर्वताची दरी सदाची मातली, अशा पद्धतीने ही सगळी प्रमाद रूपी असलेली त्यांची प्रवृत्ती, सर्वोतपरी प्रवृत्ती त्या माणसांची मातली, याचा अर्थ माजलेली असते. ते मान्य करायला तयार नाहीत, दुसरा धर्म, सद्विवेक, विचार मान्य कराल अशा पद्धतीची माणसं निर्माण करणं आणि त्याच्यानुसार हा धर्म मांडणं आणि त्या धर्मात लोकांना ओढून आणणं, हा प्रकार तुमच्यासमोर घडतोय, हजारो वर्ष घडत आला आहे. ज्ञानेश्वरी समजत नाही आहे म्हणून, गीता नीट उलगडली नाही म्हणून. संपूर्ण गीता नीट उलगडण्याचं काम जे माऊलींनी केलं आहे ना, प्रतिमरित्या मांडलेली आहे. त्या काळात ते समजत नव्हतं, म्हणजे आपल्यावर प्रहार होतो आहे, आपल्याला त्याच्यात ओढलं जाते आणि कित्येक आपले बांधव भावंड अशा पंथांमध्ये गेले, ओढले गेले आणि ते अडकले, पुन्हा ते परत येऊ शकले नाहीत. त्या तामसी वृत्तीच्या आहारी गेल्यानंतर, पुन्हा त्या पंथात गेल्यानंतर अशा काही पद्धतीमध्ये तुम्हाला कोंदटलं जातं की तुम्ही त्यातनं बाहेर येऊ शकत नाही. माऊलींचा आघात आहे त्या धर्मव्यवस्थेवरती, त्या धर्मावरती, त्या पंथांवरती. असे जे गुरु आहेत जे अशा पद्धतीने तुम्हाला धर्म सांगण्याचा प्रयत्न करतात, त्या प्रत्येकापासून जपून राहा. ही वास्तविक पाहता हे मूर्ख आहेत असं सांगण्याचा माऊलींनी तुम्हाला प्रयत्न केला आहे. जेथ द्वेषाची आदाडा, कसा कसा ज्ञानाचा करीती रगाडा, जे अगस्ती गवसणी मुढा स्थूल बुद्धी, ऐसे आसुरिये प्रकृतीचे तोंडी, झाले गा भूतोंडी ते बुडून गेले कुंडी व्यामोहाच्या. अशा प्रकारची ही जी माणसं आहेत, ही सगळी माणसं कायमस्वरूपी तुमच्याकडे असलेल्या ज्ञानाचा, ज्याप्रमाणे तो कुत्रा त्या हाडाला चगळत, बघा तुम्ही खाताना अनेक लोक हाडांचा चुरडा करून खाणारी लोक आहेत, त्याप्रमाणे तुमच्या ज्ञानाचा, तुमच्या असलेल्या बुद्धीचा या धर्मव्यवस्थेमध्ये चुराडा केला जातो. तुम्हाला कुठलीही सद्विवेक बुद्धी तुमची शाबूत ठेवली जात नाही, तुमचं कोणतंही ज्ञान इथे शिल्लक राहत नाही. तुम्ही अक्षरशः मूर्खासारखं त्या माणसाच्या कथन केलेल्या गोष्टींवर आंधळेपणाने विश्वास ठेवायला तयार होता. हा धर्मच असा मानला जातो. ऐसे आसुरीय प्रकृतीचे तोंडी, झाले गाबू तोंडी, अशा प्रकारच्या राक्षसी तोंडामध्ये तुम्ही आपोआप एवं तमाचे पडले गर्ते, याप्रमाणे तुम्ही आपोआप त्या अज्ञानाच्या गर्तेत पडता. अज्ञानाच्या गर्तेत पडलेले सगळे जे मूर्ख आहेत, न पावी जेती विचारायचे निहाती, हे असो ते गेले जेत शुद्धीची नाही. अशी माणसं ज्या ठिकाणी गेली त्यांचा पुन्हा कोठेही पत्ता लागला नाही, पुन्हा त्यांना धर्माकडे येण्याचा मार्ग कधीही सापडला नाही. शुद्ध धर्माचा मार्ग असा नाही. म्हणून असो तू ये वाणी, कायशी मूर्खांची बोलणी, वाया वाढविता वाणी शिळेल. हे मूर्खांचं सगळं लक्षण आहे. एक तुला किती सांगू, माऊलींनी सांगितलंय,
याच्यापेक्षा जास्त माऊली सांगू शकतात, परंतु माऊलींनी इथे थांबून सांगितलं आहे, असले धर्म, असले पंथ, असले गुरु जे मी करून तुमच्या पुढे लादतायत, ते पराब्रह्मापासून तुम्हाला दूर घेऊन जात आहेत, मूळ भक्तीपासून तुम्हाला दूर नेण्याचा ज्यांचा अट्टास आहे, धर्म लादण्याचा अट्टास आहे, धर्मात कोणत्याही पद्धतीने ओढून हाच धर्म अंगीकारला पाहिजे, असंच जगलं पाहिजे असं म्हणून तुम्हाला अज्ञानी करणारी जी असुरी प्रवृत्तीची लोक आहेत, ह्यांच्यापासून जपून राहा. हे मूर्ख आहेत. हे असो ते गेले जेथे ते शुद्धीची नाही, ते त्यांची पुन्हा शुद्धी नाही, ते तुम्हाला अशुद्ध करून टाकतील आणि तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला पुन्हा इथे परत येता येणार नाही. अशुद्ध भाव तुमच्यात निर्माण होणं अशक्य आहे. म्हणून असो तू ये वाणी. म्हणून या मूर्खांची कथा तुला सांगून अर्जुना काही उपयोग नाही. भगवंत म्हणतायत, ऐसे बोलिले देवे जेत तो जी म्हणितले पांडवे, ऐके जेत वाचा विसवे ते साधू कथा. ते जाऊ दे म्हणले भगवंत, ते सोडून दे आता. त्याने केवळ बुद्धीला क्षीण होईल यांचा विचार केल्याने ते सोडून दे असं म्हटल्यानंतर अर्जुन जी म्हणाला, श्रीकृष्णाला जी जी म्हणून मान डोलावली आणि भगवंत म्हणाले, ती साधूची कथा ऐके जेत वाचा विसवे ते साधू कथा. ज्या ठिकाणी प्रत्यक्ष वाणीला, प्रत्यक्ष तुमच्या मुखाला, शब्दांना आनंद प्राप्त होतो, अशा साधूची कथा आता ऐक. या मूर्खांची कथा आता सोडून दे. पुढचा आता जो भाग आहे, तो भाग महामानात जो पुढचा श्लोक आहे, त्या श्लोकाचं विवेचन आपण पुढच्या प्रवचनात करणार आहोत. परंतु हा जो टप्पा जो तुम्हाला आत्ता मी सांगितला, या टप्प्यातला अत्यंत महामानवी विचार जो आहे, तो विचार तुम्ही लक्षात घेतला पाहिजे की वेगळा गुरु, तो म्हणतो माझ्या पादुका पूजा, तो म्हणतो माझा फोटो घ्या, तो म्हणतो माझे गंडे घ्या. हे सगळे गंडे म्हणजे धंदा आहे. तो म्हणतो माझ्या माळा घ्या, ते जपा, या माझ्या माळा गळ्यात घाला, माझा फोटो गळ्यात घाला, हा धंदा आहे. हे सगळे फोटो, माळा, गंडे हे सगळे त्यांनी निर्माण केलेले त्यांच्या पंथाचे धंदे आहेत, व्यवसाय आहे. यात थांबू नका, यात अडकू नका. भगवंतच असा नाही, ज्याला तुम्ही भगवंत मानता तो असा नाहीच. ज्यामुळे वाणीला सुख प्राप्त होतं, असं काय ते मी तुम्हाला सांगतो. ही गीता आहे महाराज, हे ज्ञानेश्वरी आहे. तुमचा विचार भगवंत प्राप्तीसाठी पाहिजे, परब्रह्म प्राप्तीसाठी पाहिजे. तुमच्या ऐहिक जीवनामध्ये असलेली दुःख, तुमच्या ऐहिक जीवनामध्ये असलेल्या आशा, ऐहिक जीवनामध्ये असलेले लोभ आणि तुम्हाला गरज असलेल्या वस्तू निर्मितीचा भाग म्हणजे अध्यात्म परमार्थ नाही. पहिले ही गोष्ट डोक्यात ठेवा. अमुक गोष्ट मागण्यासाठी मी गेलो, अमुक गोष्टींना सुटण्यासाठी मी गेलो, अमुक गोष्टीचं दुःख निवारण्यासाठी मी गेलो, त्याला अध्यात्म म्हणतच नाहीत. अध्यात्म, परमार्थ, परब्रह्म या सगळ्या गोष्टी मूळ देहातल्या, सृष्टीतल्या सुखदुःखा, पापपुण्यापासून खूप वेगळ्या आहेत. हा तुम्हाला माऊलींनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्यामुळे या मूर्खांच्या असलेल्या धर्मपंथाकडे जाऊच नका, कारण तिथे गेल्यानंतर, अडकल्यानंतर पुन्हा तुम्हाला शुद्धीची नाही, पुन्हा तुम्हाला शुद्ध विचारांची जोड कधीही सापडणार नाही. अप्रतिम असं हा विषय होता. सखोल विषय आहे. तुम्हाला किती समजला हा वेगळा विषय आहे. जास्तीत जास्त तुमच्या पातळीवर येऊन सांगण्याचा प्रयत्न केला आहे. विषय खूप गहन आहे. सांगण्यासारखं बरंच काही आहे. शब्दांची मर्यादा आणि शब्दांची असलेली व्याप्ती व्यक्तिगत स्वरूपात तुम्हाला सांगता येईल, अशी जाहीररित्या सांगता येणार नाही. पण मी काय सांगतोय, असे धर्म अस्तित्वात आहेत की नाही याचा तुम्ही निश्चित विचार कराल आणि तुम्हाला समजेल मी काय म्हणतोय ते. असे लादणारे आणि तुम्हाला त्यात ओढून घेणारे जे धर्म आहेत,
ह्याच्यापासून तुम्ही स्वतःला दूर ठेवा. हे यातलं मर्म आहे. माझा धर्म, माझा विचार, माझं परब्रह्म, माझी ज्ञानेश्वरी जर टिकवायची असेल, माझं कुटुंब जर याच्यात कायमस्वरूपी ठेवायचं असेल, तर मला काय केलं पाहिजे, मला कोणत्या गोष्टीचं आकलन केलं पाहिजे, या विचारातनं तुम्हाला जर कळलं, तर आजच्या प्रवचनातलं मर्म तुम्हाला कळलं असं समजायला हरकत नाही. पुढच्या प्रवचनात महाराज आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.